56 रन्स विदार संघाला वाडा संघाने दिले जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट, ओव्हर पिच आहे, ऑन साइडला उचललाय चेंडू, ट्रॅव्हल होते, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. ब्युटिफुल टायमिंग, अतिशय सुंदर. कारण आमच्या दिशेला कॉमेडी बॉक्सिंग राहायला पाहिजे, शारीरिक आणि मानसिक क्षमता चांगली राहायला पाहिजे. मग आता याच्यासाठी लागणारं जे आरोग्य आहे म्हणजे एक धाव आरोग्यासाठी तेही मेंटेन करा. चेंडू ऑन साइडला पुल केला बघा लगेचच. हरीशला चांगला दिसतोय. खूप सुंदर पद्धतीने रोल करत असताना चेंडूला ऑन साइडला बॅकवर्ड करायला बाउंड्रीच्या बाहेर पाठवत आहेत. खूप सुंदर पदाला आले ते, सुंदर टायमिंग, स्ट्रोक सिलेक्शन खूप छान पद्धतीने, सुंदर बॅटिंग करतायत. चांगलं फुटवर्क, चांगलं टायमिंग, चांगलं स्ट्रोक सिलेक्शन. धाव फलक अलत ठेवत आहेत. धावसंख्या गेली आता 42 वर. आता चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावर 16 आणि धावा हवेत 8. ओ समोर खेळलेत. इट इज अ कॉपी बुक क्रिकेट शॉट, ब्युटिफुल शॉट. या ठिकाणी स्क्रीनच्या समोर खेळत असताना फक्त 4 या ठिकाणी जीवदानी विरार संघाला. ऑफ साइडला कट केलंय, भौरासारखा चेंडू फिरत असतो अशा वेळेला कट केल्यानंतर, आणि चेंडू जातोय. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. खूपच सुंदर होऊ शकता आपण. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता डीप मध्ये, बाबान परंतु चेंडू निघून सीमारेषेच्या पार आलाय. कणकणीत दर्जेदार हरीश पाटीलच्या बॅट मधून पाडा जो खेळला जाईल SRG पनवेल संघासमोर सेकंड उपांत्यपूर्व सामना. फुल टॉस बॉल, खराब चेंडू, चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेषेच्या पार आलाय. कणकणीत दर्जेदार मास्टर कप PTTPL षटकार. 56 रन्स विदार संघाला वाडा संघाने दिले जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट, ओव्हर पिच आहे, ऑन साइडला उचललाय चेंडू, ट्रॅव्हल होते, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. ब्युटिफुल, क्षमता चांगली राहायला पाहिजे. मग आता याच्यासाठी लागणारं जे आरोग्य आहे म्हणजे एक धाव आरोग्यासाठी तेही मेंटेन करा. चेंडू ऑन साइडला पुल केला बघा लगेचच. हरीशला चांगला दिसतोय. मात्र बंड्या भाऊ या आपल्या सुद्धा हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपण विराजमान व्हायचं आहे. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पाहिलं गेलं तर आमच्या पाहुण्याचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. यानंतर वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाज ज्याने अप्रतिम खेळी साकारली. 119 धावा त्याने बनवल्या आहेत आणि दोन तीन खेळाडू होते ज्यांनी 110 धावा बनवल्या, 111 धावावर होत्या, 107 धावावर, परंतु 119 धावा ज्याने बनवल्या. डोळ्याला इजा झाली परंतु पाहिलं तर काय खेळ साकारला. आणि पाहताना काय म्हणलं महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील खूप फेमस आहे आणि या स्पर्धेमध्ये हरीश पाटील ठरते मॅन ऑफ द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. हरीश पाटील मॅन फ्रॉम विरार. हरीश पाटील येण्याची विनंती करेल आदरणीय सन्माननीय किल्ले कोच वाडा संघाचे संघ मालक दिनेश खिलारे साहेब, या कमिटीचे उपाध्यक्ष वाडाला बिलॉंग करतायत. हरीश पाटील ठरतायत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 119 धावा. टाळ्यांचा आवाज येत नाही मित्रांनो. आपल्यामध्येच खेळाडू आहेत 40+ चे. सुरेख खेळ त्यांनी साकारलाय. पाहिलं तर क्वार्टर फायनल मध्ये डोळ्याला चेंडू लागला होता परंतु काय खेळ साकारलाय. दादा काय सांगेल मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन आणि इंजरी झाल्यानंतर मेगा फायनल नक्कीच तू हरलाय परंतु बेस्ट बॅटर भेटलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटते आणि विशेष म्हणजे केवल दादा, प्रणय दादा आणि जलीशभाई आणि हाडू यांचं खूप मनापासून आभार करतो की ह्यांनी ही मोठी संकल्पना एक आणली आणि आम्हाला खेळण्यासाठी भेटलं. समोरच्या संघाबद्दल काय सांगेल? कुठेतरी काय घडलं आणि स्वप्नील यांची टीम खूप सुरेख खेळली. कुठे कुठे चुका झाल्या तुमच्या संघाकडून पराभूत झाल्यात? आमची खूप चूक झाली एक छोटीशी. आम्ही अगोदर फिल्डिंग करायला पाहिजे होती.